उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडलेली आहे असं म्हटलं जात आहे की सौदा झालाय, म्हणजे भाजपाने हा सौदा केलाय. मागच्या वेळेस ज्यावेळेस 2022ला आमदार सोडून गेले त्यावेळेस पण यांनी खोके एकदम ओके 50 खोके वगैरे वगैरे बोलले. हो. तर ते एक रूट झाले, काहीतरी एक अमाऊंट द्यायचं आणि त्याच्यानं ते चिडवायचं. ज्यावेळेला त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली, तर मग त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग काय तुम्हाला पक्ष बदल करायचा आहे किंवा कुठल्या पक्षामध्ये विलीन व्हायचंय ते तुम्ही व्हावं. 2019ला विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने तेव्हाची एकसंघ शिवसेना एकत्र निवडणूक लढली, पण ज्या दिवशी निकाल लागलं त्या दिवशीपासून शिवसेनेने भूमिका घेतली की आमच्यासाठी सर्व दारं ओपन आहेत. तर हे काय होतं, त्यावेळेस शिवसेनेच्या लोकांनी राजीनामा का नाही दिला? 2019ला उद्धव ठाकरेंनी चूक केली, पण म्हणून भाजपने त्यांचा पक्ष फोडणं हे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवानी उत्तर दिलं जाणार आहे असं संजय राऊत म्हणालेले आहेत. बाळासाहेबांच्या आदेशावर चालणारे शिवसैनिक आता त्यांच्याकडे उरलेत का? बरं, तुडवा आहे, तुडवामध्ये कोण जाणार? सर्वसामान्य घरातील लोक जाणार, नेत्यांच्या गाड्यासमोर काळे झेंडे दाखवणार. आता मागच्या काही दिवसांमध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत जिथे खरं तर ठाकरेंनी बाहेर यायला पाहिजे होतं आणि लढायला पाहिजे होतं. युवा नेतृत्व जे म्हटलं जातं, आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, हे कुठंच दिसत नाही आहेत. आत्ता ही जी काही फूट पडली आहे ती अजून वाढत जाणार आहे. आता पुढचा नंबर कदाचित शरद पवारांचा असेल असं म्हटलं जातं. असं वाटतं का की डिलिमिटेशन किंवा महिला विधेयक जे काही लोकसभेमध्ये भाजपला संमत करून घ्यायचं आहे त्याची ही सगळी पूर्वतयारी चालू आहे? कोण कुठल्या पक्षात जाते, काही कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाहीये. कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला ज्यांनी मतं दिली आहेत त्यांना तुम्ही का विचारत नाही?